अचानक ते डेट डिक्लेअर झाल्यानंतर मला यायला जमलं नाही, त्यामुळे मी आयोजकांचा खूप आभारी आहे. यस, मनपूर्वक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी खूप सारा मनपूर्वक शुभेच्छा असतील. यस, आपण पाहिलं प्लेअर ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळालं दीपक जिगंबे आणि यश पारंगे यांना विनंती असेल आपण यायचं. यश पारंगे, आपण 500 रुपयाचं कॅश प्राइज. यस, यशसाठी आपण पाहतो 500 रुपयाचं कॅश प्राइज झालं होतं. आणि यस, चालू मॅचच्या दिशेने आपण लगेच वळतो. समालोचन कक्षामध्ये आपल्या समवेत कपिल सर. थँक्यू सो मच. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा RTPL मध्ये सहर्ष स्वागत करतोय. पहिला चेंडू ज्या पद्धतीने टाकला होता नवाजने, ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू शुभमने वाईडिश लॉंग ऑन किंवा काऊ कॉर्नर रिझन मध्ये हा शॉट खेळला होता 6 धावांसाठी. तदनंतरचा चेंडूवर केलंय कमबॅक. आउटसाइड ऑफ स्टंपला टाकलेला बॉल गतीवर स्वार झाला. राहुल शिर्के कर्णधाराच्या हातामध्ये विसावणारा चेंडू आहे. फिल्डिंगची व्यूहरचना या पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय. फुल टॉस बॉल आकाशामध्ये आहे, जास्त काळ आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करतायत. कव्हर पॉइंट रिजन मध्ये 1 बाउंस चेंडूला फील्ड केलं जात आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. नवाज खान, रायगडचा छोटा टायगर. आता मोठा टायगर उस्मान पटेलला बोलतात, पण छोटा टायगर नवाज खानला बोलतात. आता हे सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत. नवाज खान खूप चांगल्या रीतीने क्रिकेट खेळतो. आता आपण फिल्डिंगची व्यूहरचना पाहूया. शॉट थर्डमॅन आहे, शॉट बॅकवर पॉइंट आहे, शॉट कव्हर पॉइंट आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑन आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक लावलं. वाह, कमालीचा यॉर्कर. आणि अशा पद्धतीच्या चेंडूची अपेक्षा होतीच नवाजकडून. आणि कारण पहिल्या चेंडूवर ज्या पद्धतीने शुभमने षटकार लगावला होता आणि नवाजला अशा पद्धतीचे चेंडू त्या टाकण्यासाठी भाग पाडलं होतं. नवाज खान 10 ते 12 पावलांचा रनअप आहे. हवेच्या विरुद्ध दिशेने तो गोलंदाजी करतोय. आणि प्रेम कदम नॉन स्ट्राईक एंडला उभे आहेत. ते सुद्धा स्वतःच्या टीमचे लीडर आहेत. स्वरराज ॲग्रोविन, दोनही टीम्स या आहेत, त्या दोनही संघाने सामना गमावलेला आहे. यावेळी राईट हँड राऊंड द विकेटने शॉट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. ज्या पद्धतीचं फिल्डिंगचं जाळं फैलावलेलं आहे, जशा पद्धतीने आपण म्हणतो ना कोळी राजा समुद्रामध्ये, नदीमध्ये, समुद्रामध्ये जाळं फैलावत असतो मासे पकडण्यासाठी, तशा पद्धतीने नवाज खानने आणि राहुल शिर्केने या पद्धतीने जाळं फैलावलेलं आहे. फलंदाज इथे थोडेसे भांबावलेले आहेत. फुल टॉस बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगच्या बाहेर. मोठा फटका, लांब पल्ल्याचा फटका, चुकीला माफी नाहीये. चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. डिसिजन पेंडिंग आहे. 6 धावांचा फटका आहे. कमॉन डीसी मास्टर. सनस यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. यश पारंगेने जी फलंदाजी केली, शेवटच्या चेंडूपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत असं माहित नव्हतं आपल्याला की कोण सामना जिंकेल, परंतु यश पारंगेने ते करून दाखवलं होतं. सामना जरी इंडिया नावे संघ जिंकला, परंतु यश पारंगेला त्यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. धन्यवाद. स्क्वेअर ऑफ द विकेट एक षटकार आलाय. पहिल्या ओव्हरची मला असं वाटते सांगता झाले. 14 विदाऊट लॉस अशा पद्धतीचे धावफलक आपण पाहते. रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. हे जर चॅनल तुम्हाला आवडला असेल, रोहकरांचं हक्काचं चॅनल आहे, तर लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. वॅगनर गाडीची प्रेक्षकांमध्ये चावी पडलेली आहे. जर कोणाला मिळाली तर प्लीज आमच्याकडे आणून द्या. ती जर मिळाली तर आम्ही खूप सारं कौतुक करू, त्यांचा सत्कार करू. बोलतो मॅचकडे. स्ट्राईक एंडला प्रेम कदम जे की टीम लीडर आहेत. गोलंदाजी मार्कवर केदार आलेत गोलंदाजीसाठी. राईट हँड ओव्हर दी विकेटने पॉवर प्लेचं पिक 2चं षटक आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू मारायचा होता. कुठे गेलाय, कुठे. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. प्रेम कदमला मैदान सोडावं लागेल. प्रेम कदम निराश हातात स्वतःच्या कर्माला दोष देत मैदानाच्या बाहेर. चोंडेश्वरी कडसूर या संघामध्ये आहे. त्याला या रोहा तालुका प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये सर्वात जास्त बोली लागली, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा काही अंशी महागडा ठरला मला असं वाटतंय. 14 धावा त्याने खर्च केल्या आणि ज्या पद्धतीने कमबॅक झालेला आहे केदारच्या माध्यमातून
2 विकेट्स आपण पाहतोय लगातारच्या 2 चेंडूंवर 2 विकेट्स. एकच बॉल झालाय ना, बॉल एकच झालाय ना, 2 विकेट दाखवते स्क्रीनवर. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. शुभम कदम चांगली गोलंदाजी मागील मॅच मध्ये केली होती, परंतु आता जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, महत्वाची मॅच आहे, डू ऑर डाय ची मॅच आहे. जिंकलो तर या टुर्नामेंट मध्ये त्यांचं अस्तित्व राहू शकतं, पण हारला तर घरच्या दिशेने मार्गस्थ व्हावं लागेल. सर्व रसिक प्रेक्षकांनी ज्या पद्धतीने बाईक इथे पार्क केलेल्या आहेत, ज्या पद्धतीने प्रेक्षक गॅलरीमध्ये, त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. रोहा तालुक्याच्या हक्काची स्पर्धा ही हवी होती. कुठेतरी रोहातील खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळत नव्हतं, मोठं प्लॅटफॉर्म मिळत नव्हतं, आणि रोह्यातील सर्व क्रिकेट प्रेमींनी हा डिसिजन घेतला की RTPLचं आयोजन. यावेळी फक्त दिशा दाखवली आणि गोलंदाजाची दशा पाहण्यासारखी झाली आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग मधून बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू फरार होतोय 4 धावांसाठी. श्वास सोडलाय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग झाली होती. त्यानंतर गोलंदाजाने पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्यानंतर चांगली गोलंदाजी करेल, परंतु क्रिकेट हा सरड्यासारखा रंग बदलतं, त्याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा केदारचा तेज तर्रार चेंडू कव्हर पॉइंट रीजन मध्ये. विराट कोहलीचा ट्रेडमार्क शॉट, उतार दो वो चूड़ियां जो रातों में खनकती है और दिखा दो ऐसे बल्लेबाजी जो विराट कोहली में झलकती है. चौकार. थैंक यू सो मच. कभी इस पार कभी उस पार, गेंद जाएगी हर बार सीमा रेखा के पार. 4 धावांसाठी. धाव संख्या ज्या पद्धतीने सशाच्या गतीने उसळी घेते, 22 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेचा अंतिम षटक, त्याचा फायदा कशा रीतीने घ्यायचा हे उदाहरण जणू काही मैदानामध्ये प्रेश करत असताना फिल्डिंगची व्यूहरचना थोडीशी चेंज केली. पुढे सरसावून थोडासा खिचून चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता डीप मिड विकेट मध्ये. फिल्डिंगचा मिस फिल्डिंग मध्ये कन्व्हर्जन पाहायला मिळालं. धावसंख्या 2 मध्ये कन्वर्ट झाली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 24. श्री जोगीरदेव प्रसन्न स्वरराज ॲग्रोविन हा संघ या ठिकाणी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण पाहतोय चोंडेश्वरी कडसुरे टीम गोलंदाजी करताना पाहायला मिळते. दोनही संघासाठी महत्वपूर्ण मॅच आहे. गोलंदाज केदार. ओहो हो, वन शॉट डिसीज, अंगावर शहारे निर्माण करणार आहे. ज्या पद्धतीने आईने किंवा एखाद्या आपल्या गर्लफ्रेंडने किंवा बायकोने आपल्या डोक्यावरून हात फिरवावा आणि आपल्या अंगावर शहारे यावे ना, तशा पद्धतीचा हा शॉट होता. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर 4 धावांसाठी. प्रेक्षकांमध्ये आम्हाला ॲडव्होकेट हर्षदजी साळवी आम्हाला दिसत आहेत. त्यांना आम्ही सन्मानपूर्वक विनंती करतोय की आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन तुम्ही स्थानपन्न व्हायचं आहे. तुमचं RTPL सीझन 3 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. काय फटका सजवलाय. या ओव्हरची जर लेखाजोखा पाहिला, पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर चौकार, 2 रन आणि चौकार. शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. 28 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. वाह, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, झेल निसटलाय. जणू काही हाताला तेल लावून आलाय. एखाद्या आपण म्हणतो ना, हाताला तेल लावून आल्यानंतर आपला हात सटकतो किंवा चप्पल आपली जर प्लेन झाली की पाय घसरतो, तशा पद्धतीचं काहीतरी चित्र मैदानामध्ये झालं. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून झाली आहे चुकी. आता या चुकीची भरपाई कशा रीतीने घेतली गेली जाईल हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं अतिथी कक्षामध्ये ज्यांनी स्थानपन्न होण्याची मी विनंती करतोय. ॲडव्होकेट दादा इथे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये मी सहर्ष स्वागत करतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 धावा मला असं वाटतं झालेली आहे. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 29 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. आज आपण पंचांची कामगिरी सुद्धा पाहतोय. संपूर्ण या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली अंपायरिंग त्यांच्याकडून पाहायला मिळतंय. 10 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. 12 वाजून 1 मिनिटांनी हा सामना सुरू झाला आहे आणि
5 मिनिटाच्या कालावधीमध्ये एक षटक टाकलेले आहे, त्यामुळे निर्धारित 25 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक हाताळायचं आहे. पुन्हा एकदा पॉवर प्लेची ओव्हर, दोन्ही ओव्हर समाप्त झाल्यानंतर नवाज खान रायगड का छोटा टायगर मैदानामध्ये आलाय. तसं पाहायला गेलं तर मजबूत शरीरयष्टी आणि त्याला छोटा म्हणणं हे कुठेतरी चुकीचं वाटतंय, परंतु नाव जिथे पडलं की पडलं मग ते फायनल असतं. रायगड का छोटा टायगर मैदानामध्ये आलाय. स्ट्राईक एंडला फलंदाज शुभम कदम आहे. 5 चेंडू 15 धावांची खेळी केले. हो फक्त टाइम केले, कारण माहीत होतं एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. पहिली धाव खूप स्लो घेतली, त्यामुळे दुसऱ्या धावेमध्ये कन्व्हर्जन झालं नसतं. जर घेतली असती तर प्रयत्न अंगलटी आला असता, हे माहीत होतं. त्यामुळे सेन्सिबल क्रिकेट, धावसंख्या स्कोरला थोडासा स्कोर मस्ट बी मूव ऑन किंवा स्कोरबोर्डला हालतं ठेवायचं, असं काहीतरी चित्र मैदानामध्ये करायचा प्रयत्न पाहायला मिळतोय. स्वरराज ॲग्रोविन टीम कडून पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला शुभम आहेत, ज्याने 14 धावा बनवलेल्या आहेत. मोठा फटका मारायचा आहे, फटका फसलाय, पण तो निर्मनुष्य जागेत चेंडू लँड होईल आणि तिथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक जाऊन जोपर्यंत चेंडूला अडवेल 2 धावांची पूर्तता होईल. अतिशय चांगली फिल्डिंग, परंतु रनिंग बिटवीन द विकेटचं सुद्धा मी तितकंच कौतुक करेन. पुन्हा एकदा आपण फिल्डिंगच्या व्यूहरचनेकडे जाऊयात. प्रत्येक चेंडूवर ज्या पद्धतीने नवाज खान फिल्डिंग लावतोय, राहुल शिर्के त्या ज्या पद्धतीचा निर्णय नवाज खानने घेतलेला आहे त्याला अप्रूव्ह सुद्धा करतोय आणि तशा पद्धतीची फिल्डिंग त्याला देतोय सुद्धा, कारण गोलंदाजाला जे पाहिजे ते देणं सुद्धा गरजेचं आहे, तेव्हा तो चांगली गोलंदाजी करू शकतो. वा, अफलातून गोलंदाजी. मग भारताबाहेर क्रिकेट खेळण्याचा अनुभव काय असतो ना, हे नवाज खानने दाखवलेलं आहे. RTPL सीझन 3 मध्ये मला जास्त बोली का लागले याचं प्रात्यक्षिक सुद्धा मैदानामध्ये दिलंय. पण नवाज खान हा बॅटिंग ऑलराऊंडर आहे. गोलंदाजी करणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे, पण तो बॅटिंग ऑलराऊंडर आहे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. राईट हँड वरती विकेटने यावेळचा हा बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळून काढलाय. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक, पण यावेळी चुकी करणार नाहीये. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल, इथे निराश होईल. फटका फसला, गोलंदाज हसला, क्षेत्ररक्षक हसला, फलंदाजाला यावं लागेल मैदानाच्या बाहेर. मैदानामध्ये चालायचं आहे. ड्रिंक्स ब्रेक घ्यायचा आहे. ओके, ड्रिंक्स ब्रेक घेत आहेत. तोपर्यंत आपण जोपर्यंत ही इनिंग पाहतोय, श्री जोगीरदेव प्रसन्न स्वरराज ॲग्रोविन या संघाचे आपण जी बॅटिंग पाहतोय, 2.4 ओव्हरमध्ये 32 धावा बनवलेल्या आहेत. 2 विकेटचं पतन झालंय. करंट रन रेट जर पाहिलं तर 12ची सरासरी आहे. प्रोजेक्टेड स्कोर 72 पर्यंत जाऊ शकतो. श्री चोंडेश्वरी कडसुरे संघाने चांगली गोलंदाजी नवाज खानने केलेली आहे आता या ओव्हरमध्ये, तिथे मात्र त्यांना सफलता प्राप्त झालेली आहे. आता ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये. आता ब्रेक कशासाठी घेतला जातो हे सुद्धा फार महत्वाचं आहे. स्ट्रॅटेजीमध्ये बदल, कोणता फलंदाज किंवा कोणता गोलंदाज काय करतोय, कशा प्रकारे त्यांचा खेळ होतोय, विकेट कशा पद्धतीने बिहेव करते, या वातावरणाचा कसा आपल्याला फायदा घेता येईल, किंवा चेंडू आणि फळीचं जे टायमिंग आहे ते किती चांगलं होतंय, कशा रीतीने चेंडू टाकायला पाहिजे, तेच टाकायला पाहिजे की थोडासा स्लोअर वन कटर स्वरूपाची टाकायला पाहिजे, या सर्व गोष्टींचा आता इथे डिस्कशन होणार आहे. आणि हे डिस्कशन पॉझिटिव्हली घेऊन कशा रीतीने या ठिकाणी दोनही संघ त्याचा फायदा घेतील हे पाहायचं आहे. सायकल म्हणून आहे ते स्मरण रोशन मोरे, श्रीकांतजी पंडित, त्यानंतर अक्षय स्मृती देशमुख, मुग्धा संजय कदम, कैलासवासी शशिकांत तावडे यांच्या स्मरणार्थ अभिषेक गोतावडे यांच्याकडून हे दिले गेलेलं आहे. त्यानंतर सन्नी दिनेश कांबळे यांनी सुद्धा एक सायकल पुरस्कृत केलेली आहे. मॅन ऑफ द मॅच साठी जे चषक आहे ते शंकरबाई महाबळे यांनी दिलेले आहे. बेस्ट बॅट्समन बॉलर यांना मनमंदिर स्पोर्ट्स यांच्याकडून पारितोषिक दिलं गेलेलं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी स्मार्ट वॉच श्री योगीराज म्हस्के यांच्याकडून दिलं गेलेलं आहे. वॉशिंग मशीन मेजर हन्मेश हदमानी यांनी दिलेलं आहे. फ्रीज उस्मान कादरी यांनी दिलेलं आहे. आणि अद्वेश प्रजापती यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी वायफाय फ्री दिलेल्या सर्व दात्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय.
यावेळचा हा बॉल डीप मिड विकेटच्या सीमारेषेच्या बाहेर आल्या आल्या तुफानी फटका, आसमानी फटका, 6 धावांचा फटका. गेले मुझमे है दम और मैं हूं इस खेल का बाजीराव सिंघम. दबंग स्टाईल या ठिकाणी फटका सजवलाय. ज्या पद्धतीने वीरेंद्र सेहवाग त्याच्या बॅटिंग मध्ये पहिल्या चेंडूवर चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न करायचा, तशाच पद्धतीचा प्रयत्न इथे योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. नवाज ही चांगली ओव्हर थोडीशी खराब करण्याचा प्रयत्न करते, कारण एक ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू टाकण्याचा त्याचा प्रयत्न होता किंवा विकेट घेण्याचा प्रयत्न त्याच्या अंगलठी आला. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय त्याने 9 धावा खर्च केलेले आहेत. वाह, नवाज खान ब्रँडेड चेंडू आपल्याला पाहिलाय. आउटसाइड ऑफ स्टंपला यॉर्कर चेंडू पाहिलाय. आता या मैदानाचा आपण विचार करतोय, 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. सन्माननीय विष्णूजी नरे इथे आलेले आहेत आणि त्यांना आम्ही विनंती करतोय, तुम्ही प्रेक्षकांमध्ये आम्हाला दादा दिसताय, सन्माननीय विष्णू नरे यांना आम्ही इन्व्हाइट करतोय आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. तुमचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 3 ओव्हरची समाप्ती झाली आहे. 38 धावा 2 विकेट्स. चालू होणार आहे. चोंडेश्वरी कडसुरे टीम कडून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे केदार, जो वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. राईट हँड वरती विकेटने स्ट्राईक एंडला शुभम. यावेळी मिसटायमिंग फटका आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे, चेंडू डोक्यावरून फरार, सीमारेषा पार, चौकार. रोहा तालुक्यामध्ये कबड्डी, क्रिकेट, बैलगाडा शर्यत असे विविध प्रकारचे खेळ खेळले जातात, घेतले जातात. त्याचा मनमुराद आनंद लुटला जातो. परंतु बैलगाड्यांचं जेव्हा गीत लागतं ना, तेव्हा थोडासा एक वेगळा आनंद प्रत्येक प्रेक्षकाच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र चौकार आलाय. धावसंख्या 42. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला होता, डान्सिंग डाऊन द विकेट. नवाज खानने चेंडू यष्ट्यांवर मारण्याचा प्रयत्न केला होता, थोडासा चान्स क्रिएट करण्याचा प्रयत्न केला होता, विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता. तिथे त्याला यश आलेलं नाहीये, परंतु चांगला चेंडू आपण पाहतोय. बघा, आपण ज्यावेळी पाहतो ना की विकेट पडत नाही, मग त्या बेल्स सुद्धा एक्सचेंज केल्या जातात. तशा पद्धतीचं चित्र आता नवाज खानने केलंय. कदाचित ते फायद्याचं ठरेल का हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. स्कोर कार्ड आपण पाहतोय. शुभम कदम 8 चेंडूंमध्ये 20 धावांची खेळी केलंय. योगेश 2 चेंडू 6 धावा. फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह केलाय, हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, दुसरी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु थांबवलंय. आणि वेळीच थांबणं फार गरजेचं आहे, कारण धोका संभवतो आणि धोका टळू सुद्धा शकतो. फिल्डिंगची व्यूहरचना आपण पाहूयात. शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या मध्ये थोडासा क्षेत्ररक्षकला ठेवलाय. शॉर्टचा बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. सन्माननीय आमचे समालोचक मित्र प्रथमेश ठाकूर आणि हर्षल मुंडे इथे यायचं आहे. तेजस नरे यांनी तुम्हाला बोलवलेला आहे. यावेळचा हा बॉल अफलातून चेंडू, म्हणजे फलंदाज काय करणार आहे माहीत असून सुद्धा त्या दिशेला चेंडू टाकणं, कारण फलंदाजाने फुटवर्क त्या पद्धतीचा केला होता. आउटसाइड ऑफ स्टंपला शफल झाले होते आणि खऱ्या अर्थाने गोलंदाजाने केलेलं धाडस हे त्याला फायदेशीर ठरलंय.
वाईड यॉर्करचा नमुना पेश केलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 43 धावा, 2 विकेट. प्रोजेक्टेड स्कोर आपण स्क्रीनवर पाहू शकता. 71 धावा, करंट रन रेट 11.73 ची जो धावगती आपण पाहतोय. गोलंदाज केदार वैयक्तिक दुसरं षटक. पुढे सरसावून चेंडू खेळून काढला, गॅपमध्ये खेळून काढला, अलॉंग द कार्पेट चेंडू फरार होणार. आग लावत मैदानाला भंबावत चेंडू सीमारेषा पार चौकार. मध्ये मेहनत फार महत्वाची आहे. मेहनतीने तुम्हाला या ठिकाणी यश प्राप्त होऊ शकतं. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल, कारण दोनही संघांसाठी मॅच तितकीच इम्पॉर्टंट आहे या आरटीपीएल सीझन 3 साठी. कटर पद्धतीचा चेंडू रडार मध्ये आलाय, परंतु तितक्याशा ताकदीने मारला नाहीये. कनेक्शन ऑफ बॅट अँड बॉल चांगलं झालेलं नाहीये. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण आहे. कॅच पकडली जाईल. मैदानात फलंदाजाचा खेळाचा अंत होईल आणि फलंदाज होतोय बाद. धावसंख्या आपण पाहतोय 47 धावा, 3 विकेट, 4 ओव्हरची समाप्ती झाली. चेंडू जो होता, जो चौथ्या षटकाचा अंतिम चेंडू होता, त्यावर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. लालच बुरी बला असं म्हटलं जातं आणि तिथे मात्र फलंदाजाच्या खेळीचा अंत झालाय. शुभम अजूनही मैदानामध्ये आहे, जो फलंदाजीसाठी टॉप ऑर्डरमध्ये आला होता. 9 चेंडूंमध्ये 21 धावा त्याने बनवलेल्या आहेत. आपण जो सामना पाहतोय तो श्री जोगीरदेव प्रसन्न स्वरराज अॅग्रोविन वर्सेस श्री चोंडेश्वरी कडसुरे या 2 संघादरम्यान आहे, ज्यामध्ये चोंडेश्वरी कडसुरे संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलंय. 4 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना स्वरराज अॅग्रोविन टीमने 47 धावा बनवलेल्या आहेत. आतापर्यंत चांगली बॅटिंग त्यांच्याकडून पाहायला मिळते, परंतु मागील 2 सामन्यांचा आढावा घेतला तर फलंदाजी खूप चांगल्या रीतीने होते. वाह, ही वेगळी ऍक्शन होती आणि सरप्राइजिंग करणारा शॉट सुद्धा सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडली जाते. फलंदाजाच्या खेळीचा अंत होते आल्या आल्या. शुभम कदम बाद होतोय आणि खूप निराशा आहे स्वरराज अॅग्रोविनच्या खेम्यामध्ये. कमॉन डीजे मास्टर. असतील इथे उपस्थित आहेत मैदानामध्ये, त्यांना या ऍक्शनचं महत्व फार माहित आहे, कारण जुने जे खेळाडू आहेत अशाच पद्धतीची त्यांची ऍक्शन असायची. एक उंच उडी मारायची फॉलो थ्रू मध्ये आणि चेंडू टाकायचा, तशाच पद्धतीची ही ऍक्शन आहे. खूप चांगली क्लीन ऍक्शन आहे. आपण स्क्रीनवर जशा पद्धतीने आमचे रोहा स्पोर्ट्सचे आमची टेक्निकल टीम तुम्हाला दाखवत आहे की कशा रीतीने गोलंदाज चेंडू टाकतोय, कुठे पिच होतोय, कुठे चेंडू वळतोय, कुठे चेंडू जातोय, फलंदाज कशा रीतीने किंवा खेळाडू कशा रीतीने मैदानामध्ये कामगिरी करतात, या सर्व गोष्टी मैदानामध्ये दाखवत आहेत. आपण पाहतोय रोहा तालुका प्रीमियर लीग सीझन 3चं हे भव्य दिव्य आयोजन. मैदानामध्ये जर मैदानाकडून वरती जर आकाशाकडे पाहिलं तर पूर्णतः ढगाळ वातावरण आहे. कदाचित पावसाची संभावना आहे, परंतु एवढं मोठं आयोजन आणि दहावीर महाराजांचा जर आशीर्वाद आपल्याकडे असेल ना तर पाऊस पडणार नाही हे मात्र निश्चित आहे. थोडंसं गार वातावरण आहे, परंतु मैदानामध्ये गरम वातावरण आहे आणि ज्या पद्धतीने लाल फीत पूर्णतः मैदानाच्या दिशेने फिरवलेली आहे ना, धोका आहे. प्रत्येक मॅच मध्ये धोका आहे. जसा धोका मागील मॅच मध्ये आपण पाहिला होता. जोर का झटका, यश पारंगे. काय बॅटिंग केली होती अफलातून. गोलंदाज प्रथमेश गोलंदाजी माकवर आहे. वाह, हलक्या हाताने चेंडू काढला. बॅटची कट लागली होती, बॅटला कट लागली होती. नवाज खानने एफर्ट लावले, परंतु बॉल तोपर्यंत जमीनदोस्त झाला. शॉट थर्डमॅनला प्रोटेक्शन आहे. पेट्रोलिंग करणारे जे आमचे रक्षक आहेत, क्षेत्ररक्षक आहेत, ते खूप चांगल्या रीतीने पेट्रोलिंग करत आहेत. आणि 48 धावा, 4 विकेट्स. प्रथमेश हे जे षटक चाललेलं आहे ते अप्रतिम चाललेलं आहे. यावेळचा हा बॉल यू मिस, आय विल डेफिनेटली क्लीन बॉल. दांडी 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 गुल.
मॅटर खूप हार्ड आहे, कारण विषय खूप गंभीर आहे मैदानामध्ये. दोनही संघ एक एक मॅच हारलेले आहेत, त्यामुळे ही मॅच मस्ट विन आहे. जो संघ जिंकेल त्याचं अस्तित्व मैदानामध्ये राहील, जो संघ हारेल त्याला निराश हताश होऊन या स्पर्धेमधून बाहेर पडावं लागेल. त्यामुळे जो मॅटर करायचा आहे तो सर्व खेळाडू जे मैदानामध्ये खेळत आहेत त्यांना करायचा आहे. आपला चांगली गुणवत्ता सिद्ध करायची आहे. आपण जी प्रॅक्टिस केलेली आहे, आपल्याकडे असणारा एक्सपिरियन्स आहे आणि आपल्याकडे असणारे टॅलेंट आहे, याचा संमिश्र मेळ साधून मैदानामध्ये खेळ करायचा आहे. ज्या पद्धतीने तुम्ही स्ट्रॅटजी बनवलेली आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक या रोह्यामधील खेळाडूंचा अनुभव आहे, तो कशा रीतीने खेळतो, त्याचा वीक पॉईंट आहे, स्ट्रॉंग पॉईंट काय आहे हे तुम्हाला माहीत आहे. त्या अकॉर्डिंग तुम्हाला तुमचा खेळ साकारित करायचा आहे. प्रथमेश तशा पद्धतीचा खेळ करतोय, चांगली गोलंदाजी. या लोवा फुलटॉस पद्धतीचा चेंडू उंच उडी मारतोय आणि जोरात जो चेंडू यष्ट्यांच्या दिशेने टाकतोय, त्यामुळे कदाचित यश प्राप्त होते प्रथमेश या खेळाडूला असं म्हटलं जाईल. पुन्हा एकदा मी आमच्या टेक्निकल टीमला सांगेन की या गोलंदाजी ऍक्शन थोडीशी दाखवा आम्हाला की काय गोलंदाज करतोय. बघा ऍक्शन थोडीशी ऑड आहे, वाईड अँगलने चेंडू टाकतोय, थोडासा अँगलने आतमध्ये आलाय आणि खऱ्या अर्थाने चांगल्या गोलंदाजीचा नजारा प्रथमेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तेज तरार भन्नाट वेगाचा गतीवर स्वार झाला होता. अक्षरशः एक्सलेटरवर पाय ठेवून एकदम गाडी जोराने चालवणारा हा गोलंदाज मला असं वाटतं पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने 47 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर होत्या, त्या धावा या षटकाच्या अंतिम चेंडू येणं बाकी आहे तोपर्यंत 49 धावा 5 विकेट. कमबॅक असं असावं, छाती ठोकपणे सांगणारं की मी माझ्या संघाला वाचू शकतो, जबाबदारी घेऊ शकतो, जबाबदारी हँडल करण्याची माझ्याकडे कपॅबिलिटी आहे आणि मी करू शकतो. स्वतःचा कॉन्फिडन्स खूप चांगला आहे. खराब चेंडू, मोठा प्रहार, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, जजमेंट प्रॉपर नाहीये आणि चेंडू तिथे होतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा रेषा पार. सुटकेचा श्वास सोडणारा फलंदाजाच्या माध्यमातून चौकार. दोन कॅच सुटल्या, त्या 2 कॅचमुळे कदाचित या मॅचला थोडीशी एक कलाटणी येऊ शकते. चौकार आलाय. जी ओव्हर चांगली चालली होती, फक्त 2 धावा आल्या होत्या 5 चेंडूंमध्ये, त्या धावा आता या ओव्हरच्या समाप्तीनंतर 53 धावा 5 विकेट्स 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्री आपण पाहतोय श्री जोगीरदेव प्रसन्न, स्वरराज अग्रोविन. आता फलंदाजीसाठी 2 फलंदाज जे आहेत ते तुषार आहेत, ज्यांनी 2 चेंडूचा सामना करून 1 धाव बनवलेली आहे. प्रदीप आहेत, ज्यांचा आत्ताच झेल सुटलाय, त्यांनी 2 चेंडूचा सामना करून 5 धावा बनवलेल्या आहेत. रोहा तालुका प्रीमियर लीग RTPL सीझन 3 हे भव्य दिव्य आयोजन. आजचा दिवस दुसरा आहे. आलेल्या सर्व रसिक मान्यवरांचं, प्रेक्षकांचं आणि YouTube लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये. शेवटची ओव्हर कव्हर रिझन मध्ये एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह केलाय. फुल टॉस बॉल होता, 1 बाउन्स चेंडूला फील्ड केलं जात आहे. पहिली धाव फास्ट घेतले, जोराने घेतले. थ्रो खराब होता, थ्रो चांगला होता परंतु वेगळ्या दिशेला फेकला. नवाज खानला पूर्णतः क्रीजवर यावं लागलं तो चेंडू कलेक्ट करण्यासाठी. तोपर्यंत 2 धावांची पूर्तता होते. आता स्क्रीनवर तुम्ही स्कोर पाहू शकता. 55 धावा 5 विकेट 5वी ओव्हर. आता हे जे आकडे आहेत ना, या आकड्यांची दुनिया खूप मजेशीर आहे. 55 धावा 5 विकेट आणि 5वी ओव्हर कंप्लीट झालेली आणि 6वी ओव्हर प्रगतीपथावर आहे. फुल टॉस बॉल, इट्स अ नो बॉल, इट्स अ बीम डिलिव्हरी. Every no ball is equal to free hit in cricket. उघडा डोळे पहा नीट. नेक्स्ट बॉल विल बी फॉर फ्री हिट. फिल्डिंग तीच राहणार आणि काय घडणार, काय बिघडणार. षटकार येणार, चौकार येणार, निर्धाव चेंडू येणार की कॅच पकडली तरी फलंदाजाला रन काढण्याची संधी मिळणार. आणि अशा संधी क्रिकेटमध्ये तुम्हाला वारंवार मिळत असतात. संधी तुम्हाला आयुष्यामध्ये तितक्याशा मिळत नाहीत, क्रिकेटमध्ये मिळते तुम्हाला संधी. अफलाटून ते चेंडू. मग तुमच्याकडे अशा पद्धतीचे चेंडू टाकण्याची जर शैली असेल तर कदाचित जो एक्स्ट्रा एफर्ट लावला तुम्ही गोलंदाजीवर तो विशाल बडेने, तो कदाचित त्यांच्या अंगलटी आला होता. एक्स्ट्रा धाव त्यांनी खर्च केली. अब तक 56 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 4 चेंडू या ओव्हरमध्ये येणं बाकी आहेत. अगदी
रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून अफलातून या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. यावेळचा हा फटका फसलाय, आकाशामध्ये आहे, जणू काही हवेमधील जे ऑक्सिजन नायट्रोजन आर्गॉनचे जे मिश्रण आहे त्याला मोडीत काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे मात्र फक्त एकच धाव. सिर्फ एक. इक्का दुक्का निकालने से कुछ नहीं होगा, अब चौके छक्कों की आतिशबाजी करनी ही पड़ेगी. इट्स अ रिव्यू फॉर रनआउट, इट्स अ क्लियर रिव्यू फॉर रनआउट फॉर टेक्निकल टीम. प्लीज चेक व्हॉट हॅपन देअर. तोपर्यंत आपण पाहूयात की प्रथम क्रमांकाचा जे चषक दिलेला आहे तेजस्विनी तुषार वाजंत्री यांच्याकडून दिले गेलेले जे की सरपंच आहेत कोकबन इथलील. द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचं जे चषक आहे ते तात्या मालुसरे यांच्याकडून दिलेलं आहे आणि त्या सर्व दात्यांचा मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. रोहा तालुका प्रीमियर लीगचं आपण हे आयोजन पाहतोय. ज्या पद्धतीने आमची सर्व जे आयोजक आहेत त्यामध्ये सागर भोंबड असतील, तेजस नरे, राजू केरकर, रोहित शिंदे, बंटी चांदगावकर, संकेत देशमुख, हेमंत सणस, योगीराज म्हस्के, इम्रान डवीर, पप्या महाळंबे, अजिंक्य सुटे, रोशन पैर, प्रणय मालुसरे, तुषार देशमुख, अनिकेत भोसले, राजू वाघमारे, बाळा महाबळे, विशाल लाड, योगेश गंबे, संदेश दळवी, प्रशांत मडवी, नेताजी वाघमारे, अनय ठाकूर, विक्रांत पाटील, आकाश कडव, आप्पा म्हात्रे, शुभम पाटील या सर्वांनी जी मेहनत घेतलेली आहे मी त्यांचं नाव स्पेशली घेतोय. परंतु ही संपूर्ण स्पर्धा ही रोहेकरांची आहे, त्यामुळे रोह्यामधील प्रत्येक ग्रामस्थाचं ज्या रोह्यातील सर्व राहणारे प्रत्येकाची ही स्पर्धा आहे. इट्स अ नॉट आउट. नॉट आउटचा सिग्नल आलाय. एक धाव बॅट घासली होती. क्रिकेट इज ऑल अबाउट बेसिक्स महत्वाचा आहे. धाव घेत असताना बॅट जमिनीला घासणं फार महत्वाचं आहे. यावेळी रडार मध्ये आलाय, झोन मध्ये आलाय, चेंडूला पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा, षटकार 6 धावा. मैदानाच्या बाहेर 6 धावांचा फटका गेल्यानंतर 64 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. 5 विकेट्स. ओहो हो, दोन्ही हात समांतर, धाव येते अवांतर. रूल नंबर 22. इट्स अ वाईट बॉल. MCA चे आमचे अंपायर्स आहेत, अतिशय आरामात पद्धतीने अंपायरिंग करतात. जे काय डिसिजन आहेत ते जे आहेत ते देत आहेत. खूप कौतुक त्यांचं सुद्धा असेल या स्पर्धेमार्फत. विशाल बडे गोलंदाजी मार्कवर शेवटचे 2 चेंडू घेऊन. गति परिवर्तित चेंडू परिवर्तन सृष्टि का सबसे बड़ा नियम होता है. चेंज इज द ओनली अल्टिमेट थिंग. आणि असं दाखवणारा हा चेंडू होता. गती परिवर्तित चेंडू, बॅटची लिडिंग एज घेतली, नवाज खानने चेंडूला पकडलाय. फलंदाजाच्या खेळी चार ओव्हरच्या समाप्तीनंतर जी 47 धावा होत्या त्या धावा प्रथमेशने थांबवल्या 5व्या ओव्हरमध्ये. आणि विशाल बडे सुद्धा तशाच पद्धतीची कामगिरी करतोय. या ओव्हरमध्ये आतापर्यंत त्याने 12 धावा खर्च केलेल्या आहेत, 1 विकेट मिळवलेली आहे. अजूनही 1 चेंडू येणं बाकी आहे. स्लॉगिंग ओव्हर आहे, शेवटचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तयार आहेत, फलंदाज तयार आहेत, गोलंदाज तयार आहे. यावेळेला अलॉंग द कार्पेट चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला खेळून काढलाय. ज्या क्षेत्ररक्षकाकडून मिसफिल्डिंगचे प्रदर्शन खूप जास्त झालं त्याच्याकडे तो चेंडू गेला आणि त्याने फेकलेला तो थ्रो आहे. फलंदाज आरामातरित्या चेंडूला पाहत ती धाव पूर्ण केले. टोटल 2 धावा या ओव्हरमध्ये त्याने पूर्ण केलेल्या आहेत. या चेंडूवर 67 धावा झालेल्या आहेत, 6 विकेट्स, 6 ओव्हरची समाप्ती. पहिला इनिंगचा खात्मा झालेला आहे. प्रथम बॅटिंग करत असताना श्री जोगीरदेव प्रसन्न स्वरराज अॅग्रोविन या टीमने 67 धावा बनवलेल्या आहेत. जिंकण्यासाठी 68 धावांचं टार्गेट असणार आहे. कशा रीतीने श्री चोंडेश्वरी कडसुरी टीम हे पार करेल हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. त्यानंतर फलंदाजी करत असताना सेकंड इनिंग मध्ये आपल्याला
इन ॲक्शन नवाज खान पाहायला मिळेल, राहुल शिर्के पाहायला मिळतील, जे की हार्ड हिटर म्हणून नागोठणे विभागामध्ये प्रचलित आहेत, प्रसिद्ध आहेत. त्यांचा खेळ कशा रीतीने होईल हे पाहणं फार गरजेचं राहणार आहे. परंतु प्रेम बाद झाल्यानंतर ज्या पद्धतीने दोनही शुभमने सावरलेली खेळी आहे, सावरलेला डाव आहे, त्यामुळे या 67 धावा झालेल्या आहेत. टार्गेट असणाऱ्या 68 धावांचा. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा RTPL सीझन 3. तुर्ताच वळतोय DJ मास्टरकडे. व्हॉट यू. टीमला सांगत आहोत की तुम्ही तुमचे दोनही बॅट्समन लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवायचे आहेत, जेणेकरून या मॅचला विलंब होता कामा नाहीये. सन्माननीय रतनजी टाटा यांचा तुम्ही बॅनर पाहताय. या स्पर्धेमधून त्यांना आदरांजली आम्ही व्यक्त करत आहोत. खूप चांगलं व्यक्तिमत्व. येस, आपल्या रोहा तालुक्याचं नाव साता समुद्र पार नेणाऱ्या भातसाई गावचे सुपुत्र कबड्डी खेळाडू धीरज खैरवले यांचा आपण करतो या स्पर्धेच्या वतीने विशेष सन्मान. मी राजूजी किरकर साहेब यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण धीरज खैरवले यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. भातसाई गावचे सुपुत्र रोहा तालुक्याचं अगदी कबड्डीचं नेतृत्व करत असताना चांगला खेळ सातत्यानं धीरज खैरवले यांचा राहिला आणि या स्पर्धेच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय विष्णूजी नरे साहेब यांचा शुभ सन्मान आपण करतो. मी प्रशांतजी मडवी यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय विष्णूजी नरे साहेब यांचा विशेष मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. रोहा तालुका प्रीमियर लीगमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे साहेब. वेळातून आपणही स्पर्धेला आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. ज्यांनी या खेळपट्टीला बनवण्यासाठी दिनरात मेहनत घेतली, खऱ्या अर्थानं सन्माननीय दत्ताजी महागावकर साहेब आणि त्यांच्या समवेत रोशनजी पेयर साहेब यांचाही आपण विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. दत्ताजी महागावकर साहेब आणि रोशनजी पेयर साहेबांचा शुभ सन्मान, ज्यांनी ही अप्रतिम पाटा विकेट आपल्याला इकडे बनवून दिली, असे सन्माननीय दत्ताजी महागावकर साहेबांचा शुभ सन्मान. मी संदेशजी दळवी साहेब यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दत्ताजी महागावकर साहेबांचा शुभ सन्मान इकडे करायचा आहे. धन्यवाद साहेब. आपल्यामुळे ही एक पोषक खेळपट्टी अगदी कधी गोलंदाजांच्या प्रेमात कधी फलंदाजाच्या प्रेमात पडताना आपल्याला पाहायला मिळते. दोघांनाही पोषक खेळपट्टी आणि अशी खेळपट्टी आपण बनवली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आहेत. आणि एस रोहा तालुका प्रीमियर लीगच्या वतीने आपलं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत. मी तुर्तास थांबतोय आणि या कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्हाला जॉईंट होतील प्रथमेश ठाकूर आणि हर्षलजी मुंडे. व्हॉट यू बोथ. थँक्यू सो मच. 68 धावांचं टार्गेट. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फिल्डर समोर तैनात आहेत. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाईल. नवाज आणि निलेश ओपनिंग पेअर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नवाज खाननं काल इम्प्रेस केलंय, भरपूर सुंदर बॅटिंग केली, पण या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं तासावरती आवर्जून लक्ष असणाऱ्या प्रेक्षकांचं आणि रोहाचे प्रेक्षक आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत आणि मोठ्या संख्येनं प्रेक्षक मात्र या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दर्शवतात. तमाम लाडक्या क्रिकेट प्रेमींचं क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. लो ऑफ केलाय
नवाज खानची विकेट डोक्यात असू शकते आणि क्षेत्ररक्षकानं काय केलंय रायगढ़ का छोटा टाइगर इसे कहा जाता है आणि या खेळाडूचा झेल ड्रॉप केलाय. खर तर कॅच सोडले की जवळपास ही मॅच सोडली. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया एक्झॅक्टली काय घडलं. फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड, थर्ड, पाय स्लीप आणि त्यानंतर बॉलही हातातून निसटला. मोठी चूक झाली. हर्षद, नवाज खान सारख्या फलंदाजाला जीवनदान. निश्चितपणे किती महागडं ठरेल, येणारा वेळ सांगून जाईल. फुलटॉस बॉल, बीमर वेस्ट साईडचा नो बॉल पंचांनी घोषित केला आणि त्याच वेळेला तिकडे सिंगल आली. बघा जे काही घडतं ते चांगल्यासाठी. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर चोंडेश्वरी कडसुरे संघासाठी गोष्ट चांगली राहिली. ज्या वेळेला कॅच सुटली, नवाज खान बचावले गेले आणि तदनंतर आता बीमर आला, प्रेशर क्रिएट झाला. हरेश सानप गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. कहते हैं ना ऊपर वाला जब भी देता है छप्पर फाड़ के देता है और फिलहाल मैदान के अंदर देखिए अगली पेशकश फुल टॉस से फ्री कैसे छोड़ेंगे ये बल्लेबाज. तांदे आसमान में into the crowd, it's a massive. नवाज खान के बल्ले से आता हुआ ये शानदार सुपर से ऊपर 6 रन. खेळलं गेलं. एकंदरीत आपण जर पाहिलं तर या खेळपट्टीवरती आपण पाहतो एक चांगल्या दर्जाचा खेळ मैदानावरती रंगताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि नवाज खानची कॅच सुटल्यानंतर आता त्याचं आक्रमण आकर्षक आणि त्याच वेळेचा तो अद्भुत षटकार आला. हाफ ट्रॅकर बॉल आडवा बॅटने खेळायचा. बॅट बॉलचा संपर्कच इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये राहिला नाहीये आणि इकडे मात्र डॉट बॉल फेकताना पाहायला मिळतील. गोलंदाजीसाठी महत्वपूर्ण गोलंदाज आपण पाहतो हरेश सानप, सम्मी गावाला बिलॉंग करतात, महत्वाचे गोलंदाज आहेत आणि त्याच वेळेला ज्या वेळेला षटकार आला लगेच कमबॅक केला, डॉट बॉल फेकला. इस कमबैक करना बहुत जरूरी होगा क्योंकि शुरुआती कुछ गेंदे अच्छे थे, जरूर फेंकी थी गेंदबाज ने, लेकिन उसके बाद जो बल्लेबाजों ने फायदा उठाया है गलतियों का. हल्के हाथों से खेला, गेंद हवा में थी कुछ पल के लिए, फील्डर वहां पर तेजी से पहुंच चुके हैं और एक बस सिंगल और इसी सिंगल के साथ देखिए देखते देखते ओवर की समाप्ति होती भी. पहले ओवर का खेल समाप्त. पहले ओवर के बाद हमारे स्कोर मित्र में बताएंगे 68 का पीछा करते हुए 12 रन लगे स्कोर बोर्ड पर. 12 रन जहां पर एक जीवन दान मिला है नवाज खान को. नवाज खान सारखे खेळाडूला जीवनदान मिळाल्यानंतर अगदी या 68 धावांचा पाठलाग चालू झाला. 67 पहिला बनला, 68 जी टोटल आहे या मॅच मध्ये. थोडा नाराज असेल ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये शुभम त्यानं प्रयत्न 100% केले, 100% एफर्ट्स लगावले, प्रयत्नाची पराकाष्ठा केली. शेवटच्या क्षणी अपयशाला हरकत नाहीये पण इथूनही पुढे कमबॅक केला जाऊ शकतो. आणि ज्या विकेटच्या शोधामध्ये आहे टीम आपण जर पाहिलं तर एक महत्वपूर्ण संघ आपण पाहतो श्री जोगीरदेव प्रसन्न स्वराराज अग्रवीन हा महत्वपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थाने हे दोन्ही संघ आहेत ना ते विजयाच्या शोधामध्ये. पहिला सामना पराभूत झालेत, 12 बनला, एकही विकेट गेली नाहीये, ही जमाची बाब. ये सब बहुत ही शानदार शुरुआत हुई. हालांकि एक जीवनदान मिला यहाँ पर नवाज खान को, तो क्या उसका फायदा उठाएंगे? जरूर उठाया उन्होंने, एक लंबा छक्का जरूर दागा, लेकिन यहाँ से कमबैक करना जरूरी होगा. इस मुकाबले में गेंदबाजी करते हुए श्री जोगिरदेव प्रसन्न स्वराराज एग्रोविन टीम को, और स्वराराज एग्रोविन टीम की हम बात करेंगे. यहाँ से बल्लेबाजी उतने अच्छी हुई नहीं, 67 रन बने. 68 का ये आसान सा टारगेट होगा क्योंकि दोनों ही धाकड़ बल्लेबाज, एक तरफ नीलेश दूसरी तरफ नवाज. स्टॉपवॉच शुरू है, देखिए समय किसी के लिए रुकता है नहीं. अंपायर से जैसे हमें ग्रीन सिग्नल दिया था हमने स्टॉपवॉच शुरू किया था. ठीक 6 मिनट का समय लगा पहले ओवर के लिए. टाइम के साथ कॉपरेट करना हर्षल बहुत जरूरी है. हर दिन हमें 6 मुकाबले कवर करने होते हैं. ये अगली पेशकश छोड़ दिया है बल्लेबाज ने और अंपायर हमारे पास मुड़ते हुए व्हाइट बॉल का इशारा करते हुए अतिरिक्त रन, और अतिरिक्त रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 13 पर. व्हाइट बॉल झाला. पहिलाच बॉल आपण पाहतो शुभम कदम, महत्वाचा गोलंदाजा, पुष्टाची वाडी गावचा खेळाडू, निर्णायक क्षणी आता गोलंदाजीसाठी आला. धावत थांबवायच्यात कॅच ड्रॉप केली होती नवाज खानच्या, तर त्याच्या अगेन्स्ट बॉलिंग करायची. पहिला बॉल खोलातला टाकला, बॅकफुटला चांगल्या पद्धतीचा स्टीयर बॉल समोर उडवला, अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध योगेश लोटणकर वेगाने तिकडे येताना पाहायला मिळते. एक सिंगल मिळेल, एक पेक्षा जास्त काही नाही आहे आणि एकने टीम पुढे जाणार आहे या गोष्टीची चांगल्या पद्धतीची जाणीव नवाज आणि त्याच्या साथीला खेळत असताना निलेश या दोन्ही खेळाडूंना.
शुरुआती दौर में यदि अपनी दोनों ही बल्लेबाज विकेट बचा कर रखेंगे पहले 2 ओवर में, तो अगले आने वाले 3 ओवर्स में जरूर ये बल्लेबाज हावी हो सकते हैं गेंदबाजों पर। अगली पेशकश शुभम आगे मुड़ते हुए, नीलेश के लिए गेंद थी, आड़े बल्ले से एग्जीक्यूट करने का प्रयास, फील्डर बहुत तेजी से आए लेकिन थोड़े दूर रहे। पहला टिप्पा खाकर गेंद को रुकाया वहां पर और दोनों ही बल्लेबाजों को समय मिला यहां पर सिंगल पूरा करते हुए। सिंगल के साथ टोटल की बात करेंगे, कुल रन संख्या आकर पहुंचे यहां पर 15 रन स्कोरबोर्ड पर। यस, निश्चितपणे आपण जर पाहिलं तर एक सिंगल येताना पाहायला मिळते। एकेरी रवीच्या साह्यानं पुन्हा नवाज खान स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील। नवाज यांची खेळी पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग सुद्धा आतुरतेने वाट पाहतात। पुढचाच बॉल समोरचा होता, समोर उडवला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकात, त्यांच्या मस्तकावरती दस्तक देणारा नवाज खानचा A1 क्वालिटीचा RTPL षटकार। शानदार ये स्ट्रोक, 6 रन मिले और 6 के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 21 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। नवाज खान ने अब हाथ खोले, अब बड़े स्ट्रोक लगाने के लिए वो माहिर है, जाने जाते और वही स्ट्रोक्स आते हुए फिलहाल हाफ करती पुल और पावरफुल, सक्सेसफुल, ब्यूटीफुल, डिलाइटफुल और गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर गोल। नवाज खान के बल्ले से आता हुआ ये शानदार 6 रन। पर आगे आए, पूरे तरह से वेट ट्रांसफर किया और उसके बाद लगाया ये शानदार छक्का। वेट अँड वॉच, अगदी पाहिलं बघितलं, त्याला उचललं आणि फेकलं स्क्वेअर लेगच्या वरून। लगातारचा दुसरा धमाका इकडे झाला, 2 षटकार आणि तिसरा षटकार आला तर रोहा क्रिकेट प्रेमी मित्र परिवार यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असणारा। समोरचा बॉल तिसरा, यश निश्चित आला, 3rd इन रो, लगातारचा तिसरा षटकार, नवाज खान यांच्या बॅटमधून ब्लास्ट और के माध्यम से 500 रुपए का नकद इनाम दिया जाएगा। चौथा षटकार आला तर पैसे वाढतील, इकडे 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल नवाज खान यांच्यासाठी। यस, आणि 5वा षटकार आला तर 1500, 6वा आला तर तिकडे 3000। या विक्रमांसाठी असे विक्रम झालेच पाहिजे आणि त्यासाठी आपण पाहतो रोहा क्रिकेट प्रेमी मित्र परिवार यांच्या वतीने हे बक्षीस ठेवण्यात आलं। ये छोटा टाइगर है भाई और टाइगर अब दहाड़ रहा है मैदान में और ले से भाई अब कवर के ऊपर से एक और शानदार, जानदार, असरदार, धमाकेदार चौकार लगाया है भाई नवाज खान। अब रुकेंगे नहीं, एक बार शुरू हो गए तो रुकने का नाम ले लेते। 3 छक्के दागे और उसके बाद एक शानदार चौका लगाया। 2 ओवर का खेल समाप्त, 37 रन बगैर किसी विकेट के। नवाज खानचे 10 चेंडूचे त्याने फेस केले, त्याचे हायलाइट आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन वरती पाहूयात। देखील जर तुम्ही बघू शकाल फुल टॉस बॉल होता, कशा प्रकारे एक्झिक्युशन झालं, समोर लॉफ केला होता, त्यानंतर मात्र आपण पाहतोय येस ओव्हरपिच होता, त्याला देखील अक्षरशः खेचून मारलं ऑन साइडला लॉंगॉनच्या डोक्यावरनं। त्यानंतर आपण पाहतोय नवाज खानचे हायलाइट्स आपल्या स्क्रीनवर। ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाला होता, ऑन साइडला विथ द टर्न जो फटका एक्झिक्यूट केला होता, जो षटकार नवाज खानने या 17 ठोकले, त्याचा हायलाइट सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय। आणि त्यानंतर समोर जो लॉफ केला होता एकाच सुटला, पण चेंडूवरचं नियंत्रण मात्र काही तोडलं नाही।
ऑनगोइंग मॅच कडे म्हटले जाते ना की तरबूज एको देकर खरबूजा भी रंग बदलताय. समोर नवाज खान ठोकत होता आणि त्याला पाहता पाहता निलेशनं मन बनवलं आणि त्यानं देखील हा दर्जेदार षटकार ठोकलाय. थँक्यू डिझो मास्टर. बघा आज नवाज आणि निलेश ज्या स्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरलेत ना ते असं सांगतात मॅच तर आम्हाला जिंकायची आहे. जणू काही त्यांना फक्त 68 धावांचा पाठलाग करायचाच आहे पण त्या पलीकडे त्यांना लवकर मॅच संपवायची आहे अशा पद्धतीची बॅटिंग त्यांची चालू आहे. प्रत्येकावरती आक्रमण. पहिला बॉल खोलातला तो ऑन साइडला खेळला. आता फुल टॉस मिडल ऑफ द बॅट फुल टोल केला. निलेशने ठोकला दुसरा षटकार. अप्रतिम खेळ. लगातारचे 2 षटकार आले. तिसरा षटकार आला तर इकडे 500 रुपयाचं कॅश प्राइज. बॅटची लिडिंग एज बॉल टर्न झाला. शॉट थर्डमॅनला निघाला. तिकडे हरेश सानपे त्यांना पाहायला मिळतील वेगानं आणि त्याच दरम्यान अजून एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस. ज्या प्रकारे बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते ताबडतोड बॅटिंग झालं म्हटलं जातं. पॉवर पॅक हिटिंग आणि सातत्यपूर्वक या धावा बनतायत. धावफलकावर 50 झाल्या. सांघिक अर्धशतक पार पाडलंय. आता 21 मध्ये 18ची गरज. खरं घर बसलं ऑनलाईन हर्षल जर तुम्ही पाहिलं तर 1,500 अधिक प्रेक्षक खऱ्या अर्थाने रोहा स्पोर्ट्स या वाहिनीसोबत जोडले गेलेत. आणि खरं तर आपल्या हक्काची वाहिनी आहे. आपल्या भूमिपुत्रांची वाहिनी आहे. आपल्या रोहातील सर्व मित्र परिवाराने एकत्रित येऊन निर्माण केलेली ही वाहिनी आहे. त्यामुळे जर घर बसल्या इतकं सुंदर ऑनलाईन प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळत असेल तर मात्र आपल्या हक्काच्या वाहिनीला सबस्क्राईब करायला काय हरकत आहे. सबस्क्राईब करायला कोणत्याही प्रकारचं मूल्य तुम्हाला तिथे भरावं लागत नाही. तुमचा एक सबस्क्राईब या वाहिनीसाठी भरपूर महत्त्वाचा. त्यामुळे विनंती असेल ऑनलाईन प्रेक्षक जे या सामन्याचा आनंद घर बसला घेत आहेत आपल्या वाहिनीला हक्काच्या सबस्क्राईब करायला विसरू नका. 2.3 षटकांचा केस संपन्न. 50 धावा पटलावर आपल्याला पाहायला मिळतील. 50 ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळीचा बॉल बॅटची लिडिंग आहे. चेस्टनच्या मागे प्रदीप येताना पाहायला मिळतात आणि यस निश्चित पहिला ब्रेक थ्रू पहिली विकेट पहिला धक्का. इकडे मात्र निलेश मैदानाच्या बाहेर. 52. दिलं ते बॅटन निलेशनं आणि चांगली बॅटिंग केली. नवाज खान अजूनही खेळपट्टीवरती आहे त्यामुळे कोणतीच चिंताजनक बाब राहणार नाही आहे खऱ्या अर्थानं बॅटिंग करताना श्री चौंडेश्वरी कडसूर या संघाला. आतापर्यंतच्या आपण पाहतो तब्बल 52 धावा धावफलकावरती. एकच फलंदाज बाद झाला आणि 3 षटकामध्ये 52 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. येणारे अजून 18 चेंडू बाकी आहेत. आवश्यकता 16 धावांची निश्चितपणे या मॅच मध्ये बघायला मिळते. 18 बॉल 16. काय बॅटिंग चालू. नवाज खान प्रभावित केला. 12 चेंडूंचा सामना केला. 34 धावांचा तो वादळी खेळ मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 4 षटकारांचा समावेश राहिला. एक चौकार इकडे मात्र खेचला गेला. चांगली बॅटिंग. महत्त्वपूर्ण सामना आणि मोठ्या मंचाचा खेळाडू. त्याला माहिती आहे मोठ्या स्तरावर मोठ्या मंचावर महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये कसा खेळ करायचा. आणि दुसऱ्या बाजूला आता स्वतः संघ कर्णधार राहुल शिर्के तुम्हाला पाहायला मिळेल. नवाजसाठी चेंडू प्रचंड बाहेर होता हरेसचा. व्हाईट बॉलचा इशारा पंच करताना तुम्ही पाहाल अवांतर धाव आणि अवांतर धावाने धावा फलक आता 53 या आकड्यावरती 53. म्हणजे आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 15 धावांची गरज आहे. 5 धावा प्रति षटका मागेतनं राखायचा. हो यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. येस ड्रिल करतात बॅट करतात ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती. त्यांना पाहायला मिळतं. कमबॅक करण्याचा प्रयत्न हरीश सानप निश्चितपणे करताना पाहायला मिळतील. पण 17 बॉलमध्ये 15 धावा थांबवायच्या. तिथे विकेट्स इम्पॉर्टंट आहेत.
खोलातला बॉल होता, चांगला स्ट्रोक खेळला अगदी गोळीच्या वेगानं, बॉल जमिनीला लगत आपण पाहतोय सर. लॉंग ऑनला खराब फिल्डिंग, आधीच धावा टीमकडे कमी आहेत आणि इकडे मात्र चुकीची फिल्डिंग पाहायला मिळते. बघता बघता चेंडू सीमा पार, महत्वाच्या क्षणी नवाचा वार, चौकार. वार होणार कधी? हा वार मात्र हा आक्रमण सुरूच राहील का? बट फायनली इथे विकेट मिळाली आहे. जा विकेटच्या शोधात होते, ती विकेट इथे मात्र नक्कीच मिळाली. नवाजनं वैयक्तिक आपण पाहिलं तर 14 चेंडूमध्ये 38 धावांचं मोलाचं योगदान दिलंय आणि अतिशय दर्जेदार खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. महत्वपूर्ण विकेट पण आपलं कामकाज बजावत असताना चांगल्या दर्जाची सुरुवात एक ड्रीम स्टार्ट मिळून दिली. ज्यावेळेला 68 धावांचा पाठलाग करायचा होता, ज्या धावा अपेक्षित होत्या त्या 68 मधला 38 एकट्यानं नवाजनं बनवला. देर इज ऑलवेज नीड ऑफ ड्रीम स्टार्ट. प्रत्येक संघाला तिथे स्वप्नवत सुरुवातीची गरज होते आणि निलेश असो अथवा नवाज असो दोघांनीही खूप सुंदर सुरुवात करून दिली आणि खरं तर जवळपास 80% सामना त्यांनी आपल्या संघाच्या बाजूने खेचलाय. उर्वरित 20% काम आता येणाऱ्या दोन्ही फलंदाजांना पूर्ण करायचं. एका बाजूला राहुल आहे या संघाचा कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला संघाचा मधल्या फळीतील महत्वपूर्ण फलंदाज, अर्थातच मिडल ऑर्डरमध्ये ज्याच्यावर जास्त जबाबदारी असते तो प्रवीण दाखल होतं मैदानामध्ये. हर्षल, येणारे 15 बॉल 11ची गरज आहे. समीकरण तितकं कठीण नाहीये. येस, निश्चितपणे आपण जर पाहिलं तर 15 चेंडूमध्ये 11 धावा बनवायच्यात. अजून एखाद या ओव्हरमध्ये आपण जर विचार केला तर डॉट बॉल आले, एखाद विकेट आली, पुन्हा कमबॅक होऊ शकतं. सामन्याचा पलटवार इथूनही केला जाऊ शकतो. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, कारण की क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे, शक्य होऊ शकतो. याही धावा थांबवल्या जाऊ शकतात. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. रायगड प्रीमियर लीग तुम्ही पाहिली असेल हर्षल, 10 बॉलमध्ये एकही धाव झाली नाही. त्यामुळे क्रिकेट हे काही घडू शकतं. तेच घडले मैदानामध्ये. आपण अनुमान लावत होतो गोलंदाजाच्या बाजूने काही निकाल लागेल का, पण फलंदाज मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. आणखीन एक दर्जेदार चौकार तुम्हाला पाहायला मिळेल. सुंदर बॅटिंग सुरू आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. येस, डावखुरात असा गोलंदाज आहे इथे, मात्र पॉपिंग क्विजमध्ये थोडा डीप आला आणि त्यानंतर एक्झिक्युशन या फटक्याचं आपल्याला पाहायला मिळालं. चौकार आल्या, प्रवीणनं आल्या आल्या चौकार ठोकलाय. 14 बॉल 7ची गरज आहे. खराब चेंडू आहे, नो बॉल आहे. त्यावरती समाचार घेत असताना आणखीन 4 धावा, म्हणजे 55 तासाचा पंजा खोलावा लागेल. या 5 धावा इथे मिळतील. 5 रन्स. औपचारिकता बाकी राहिली. 14 बॉल मध्ये 2 धावेची गरज. 14 बॉल 2ची गरज होती आणि एका मोठ्या फटक्यानं या मॅचचा रिझल्ट लागला. एक देखणा षटकार पाहायला मिळाला आणि षटकारानं सामना जिंकला. बॅटिंग करत असताना टीम श्री चोंडेश्वरी कडसुरे संघानं इथून पुढे यंदाच्या हंगामासाठी दोन्ही टीमला खूप सारा हार्दिक शुभेच्छा. 8 विकेट्सने एक मोठा